श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगत गुरु संत तुकाराम महाराज की जय। गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। जयाचा जने जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती। नमस्कार माझा त्या श्री ब्रह्मचैतन्य मूर्ती। श्रीराम जय जय राम। आज आपल्या मंदिराचा 7वा वर्धापन आहे। त्यानिमित्ताने करू आपण सद्गुरूच्या कृपेने थोडा वेळ सेवा करायचा प्रयत्न करू। तर खाली बसून ऐकायलाच माझी येते। मंदिराचं काम चालू झालं होतं तेव्हा मी कॉलेजला होतो। तर मग मम्मीचा फोन आला की त्यांच्या घरी मंदिराचं काम चालू झालं म्हणे। मग थोडा आश्चर्याचा धक्का बसला तेव्हा, नाही का, कारण की त्या पांडुरंगाचा या पांडुरंगाचा आमला लांब लांबपर्यंत काही संबंधच नव्हता। बहुतेक सुकृताची जोडी म्हणून मी विठ्ठली आवडी। मग काय, कारण की आपल्याला सुख म्हणजे मला विचार आला की नाही का, रिटायर झाले नाही का, आता बंगला बंगला बांधायचा, गाडी बिडी घ्यायची नाही का, तर हे काय म्हणजे याचं काम सुचलं वयांना नाही का। म्हणजे आता सामान्य माणसाला देवाचं कल्याण कशात वाटतं नाही का, एखादी बंगला बांधला त्याचं कल्याण झालं, गाडी घेतली त्याचं कल्याण झालं, नोकरी लागली, एखादं लग्न झालं बा नाही का, म्हणजे याच्यात मध्ये कल्याण वाटतं ना माणसाला। असं माऊली म्हटले ना, ये लोकीचे सुख तर लोकीच्या दुःखाचे भारी अभंग आहे। आगे लागवता या सुखा ज्याने हरी नाही मुखा, मज होत का विपत्ती पांडुरंग राहो चित्ती, जळवते समूळ धन संपत्ती उत्तम कुळ, तुका म्हणे देवा ज्याने घडव तुझी सेवा नाही का। त्या सुखाला बी काढी लागो म्हणे, त्या संपत्तीला काढी लागो, आणि त्या कुळाचा बी जाळो मग तिकडे नाही का, ज्याच्या मुखात हरी नाम नाही म्हणे नाही का। पवित्र ते कुळ पावन तो देश ज्याचे हरीचे दास जन्म घे, ते कुळ पवित्र म्हणले नाही का। मला एक नेहमी प्रश्न पडायचा नाही का, आपला जन्म कशाला झाला पण नाही का, कारण काय वा, म्हणजे कारण की बायका पोरं नवरा बायको नाही का, सगळे आई वडील सासू सासरे सगळे सांभाळतात, पण आपला जन्म कशाला झाला नाही का, तसं त्याचे दुसरा 2 अर्थ होते नाही का। दुसरा मी जन्मालाच कशाला आलो नाही का, नसतो आलो तर बरं झालं। मला हा प्रश्न मी पडला, पण मला हा लग्न झालं पडला। मग काय, सद्गुरु जीवनामध्ये आले एकदा, संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाय, मग राम नाम आवडे उपजी, सुख घडोघडी वाढू लागे। मला खरंच आहे, सुख घडोघडी वाढतंय नाही काय, 2च वर्ष झाले मला इकडे येऊन, पण एक थोडं वाईट वाटतं गोष्टीचं। आयुष्यातले 30 वर्ष नाही का बिना रामकृष्ण हरी करता गेले, थोडंसं वाईट वाटतं ते। पण आता ते म्हणायला जरी असतं ते असं संत चरण रज लागता सहज, ते सहज असं जीवन लागलं। आमच्या दाजीने बरेच कष्ट घेतले त्यासाठीच, पुढे ते हे जन न देखावे डोळा, तसं काही नाही, आम्ही पाहुणे म्हणून आमच्यासाठीच घेतात ते, तर सगळ्यांसाठीच घेतात ते, पाहुणे नाही त्यांच्यासाठीच, पण तेवढा तळमळ असते त्यांची नाही का, करतात ते सद्गुरूंच्या कृपेने प्रयत्न चालू असतात त्यांचे, आणि त्यांच्याच कृपेने त्यांना त्याच्यामध्ये यश पण प्राप्त भेटतं। तर माऊली म्हटले ना, भरला घन दाट हरी दिसे, आपल्याला काहून दिसणार नाही का। त्याच्यामध्ये 2 फॉल्ट आहे, फॉल्ट म्हणजे कारण आहे त्याच्यामध्ये मी रिपेअरिंगचं काम करतो त्यामुळे फॉल्ट म्हटलं। 2 फॉल्ट आहे त्याच्यामध्ये। पहिले असं आहे की विश्वास नाही आपल्याला, आणि दुसरी गोष्ट अशी म्हणजे आपण विषय करता नामस्मरण करतो, आपण नाम करता नामस्मरण नाही करत नाही। तर भाऊंनी मला बिडकर महाराजांचं चरित्र वाचायला सांगितलं होतं। बिडकर महाराज म्हणजे स्वामी समर्थांचा प्रसाद लाभला होता त्यांना, त्या काळाचे होते ते। एकदा त्यांचा शिष्य परिवार होता, पुण्याचे होते ते, तर एकदा शिष्य परिवार आले नाशिकून आले 2-3, मग ते म्हणे आमच्या वाटेल काही सेवा द्या ना म्हणे नाही का। मग ते म्हणे सेवा करायची तुम्हाला, जा म्हणे नाशिकला दत्त मंदिर बांधा म्हणे। मग ठीक आहे, आता गुरु आज्ञा म्हटल्यावर गेले दत्त मंदिर वगैरे, त्यांच्याकडे जेवढे पैसे होते तेवढे त्यांनी मानले। मी अर्ध काम झालं त्याचं, काम झाल्यानंतर मग थोडे पैशाची कमी पडली नाही का, मग त्यांनी आता बरेच वर्गणी वगैरे गोळा करून बसं थोडंफार अजून वरती काम नेलं। पाहते ज्यांना काही असतात तर दान धर्म करणारे, काही आमच्या वाणी चिंबूस असतात नाही का, म्हणजे दान तर द्यायचं नाहीच, पण मंदिर बांधायची काय गरज आहे नाही का, गावात एवढे मंदिर आहे, अजून मंदिर कशाला बांधायचे। मग ते आले वापस, महाराजांकडे वापस आले। मग महाराजांना सांगितलं त्यांनी नाही का, पैशाची अडचण अशी तशी। मग महाराज आपली थोडी लहरी महात्मा होते ते, मग तुम्हाला काय आकलन नाही काही नाही म्हणजे, लोक गुरु आज्ञेसाठी काय काय करतात, तुम्हाला साधं एक मंदिर बांधणं व्हाय ना, व्हा म्हणे, हुसकून दिलं त्यांना नाही का। मग संध्याकाळी ते साधं परिवार बसला महाराजांसोबत, का म्हणे तुम्ही त्यांना हुसकून लावलं म्हणे नाही का। महाराज म्हणे आता तेव्हा दुष्काळ पडला होता, अन्न पाणी असून लोक समजा मरण पावत होते। मग महाराज म्हणे
आता दुष्काळ पडले लोक अन्न पाणी वाचून मरण पाहू राहिले नाही का, पण प्रजा उत्पत्तीचं काम थांबलं म्हणजे नाही का. तर आता गावात असं वाटतही नाही लय बोल झाले आपल्या घरात कशाला पोरं पाहिजे नाही का. सगळ्याला वाटतं ना माझ्या घरात पोरं पाहिजे नाही का, एखादं मंदिर वाढलं तर काय फरक पडतं म्हणजे नाही का. म्हणजे वापस गेले वापस थोड्या दिवसांनी आले वापस महाराजांकडे नाही का. महाराज काही व्हायना म्हणजे नाही का, आता पूर्ण काम तर व्हायना ते. महाराज काय म्हणे कर्ज काढा म्हणे नाही का. कर्ज तर त्यांना काढतो नाही तर पण फेडीन कोण नाही का. ते महाराज म्हणे कर्ज काढा पण गेले ते तेव्हा ते 4-5 हजार रुपयाचं कर्ज काढलं. त्या काळात ते 4-5 हजार म्हणजे खूप मोठी रक्कम झाली ती. 4-5 हजारचं कर्ज काढलं. मंदिराचं काम पूर्ण झालं. प्राणप्रतिष्ठेला आले महाराज. त्यांना वाटलं का आता 10-15 वर्ष काही कर्ज फिटत नसतं नाही का, आता एवढी मोठी रक्कम म्हटल्यावर. मग ते काय तिथं महाराज 2 महिने थांबले, मोजून 2-2.5 महिने. आणि 2-2.5 महिन्यात महाराजांनी बोलले 1 रुपया न मागता ते कर्ज पूर्ण फिटून गेलं नाही का. सांगायचा उद्देश हा होता की सद्गुरू आपल्याकडून सगळं करून घेतात, आपल्याला फक्त त्यांच्यावर विश्वास पाहिजे नाही का. संतांची अपाई हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा, त्याची माझे हित करीती सकल, त्याची माझे फक्त ते सोडून अजून दुसरे कोणी नाही का. पण आपलं कसं होतं विश्वास परिस्थिती आली का असेल थोडंफार आपण लगेच रामकृष्ण नाही का. आपलं एवढं मन हालत आपली परिस्थिती आलो नाही का. समजा कोरोनाच्या काळामध्ये नाही का, आता आपली एवढी धडपड चालली कशासाठी झाली, आपल्या शेवटचा दिवस तो भाऊ गोडवा आणि आपले शेवटचा दिवस गोड करायचा म्हणजे काय बुंदी खाता नाही जायचं नाही का. आपल्याला शेवटचा श्वास आपल्या नामामध्ये घ्यायला पाहिजे नाही का. मग आता आपल्या कोरोनाच्या काळामध्ये तर बऱ्याच लोकांना आता समजा शेवटचा म्हणजे झाड होतं नाही का, जाणारच होते त्या रामकृष्ण शेवटचा दिवस गोड करायचं ना, आपलं जायचं तर असं जायचं ना. मग बऱ्याच जणांनी काय केलं, माळ काढली तोंड कडू करून घेतलं नाही का. गोड करायचं तोंड करून आता उरलेला आयुष्य त्याला काय भगवान श्रीकृष्ण विश्वरूप थोडी दाखवणार आहे आता नाही. आता म्हणजे काय इष्ट मित्र स्वजन सखे हे तर सुखाची मांडणी, पुत्र बंधू कांता हे तर संपत्तीचे नाही का. माझे सगळे आता हे कधी कळत आपल्याला, जेव्हा आपण गेलो का तेव्हा कळत नाही का. तुम्ही आता गेल्यावर कसं काय कळण, पण आता जरी सूक्ष्म रूपाने जे राहतोच ना आपण, ज्याला जास्त जीव लावला तोच म्हणतो लवकर आवर घाई उरायली नाही का, उशीर उरायला पण जाईल हा नरदेह मग कैसा भगवंत नाही का. नरदेह दुर्लभ जाणार तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तिथे वर्षाची गणना त्यामध्ये दुःख येताना तुम्ही 8व्या मध्ये सुधारणार तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. आता दुसरी गोष्ट म्हणजे आपण विषय करता नामस्मरण करतो नाही का. आपली स्थिती कशी झाली माहिती का, लहान पोरं असते का ताण बाळ 5-6 महिन्याच्या, त्याला कसं समजा शी केली ना त्याचे हात भरले ना तुम्ही खेळत असेल तरी त्याच्या चेहऱ्यावर तेवढाच आनंद राहतो नाही का. तर आपलं वेळ सेम तसंच झालं नाही का. आपण विषयात बुडालेलो आहे, विषय विष्टेप्रमाणे आहे आणि आपल्याला त्याच्यातच आनंद वाटू राहिला नाही का. आणि त्याच्यात आपल्या ते फरक आहे काय की त्याचं चित्त निर्मळ आहे आणि आपलं कसं मळालेलं चित्त आहे नाही का. तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ येऊन गोपाळ राहते. ते कबीर महाराजांचं पण एक लय भारी आहे. मलमल धोए शरीर को धोए ना मन का मैल, नहाय गंगा गोमती रहे बैल के बैल. ते आमच्यासाठी सांगितलं प्रभू तुम्ही महिषाच्या मूर्ती नाही का. मला आंघोळीला अर्धा तास लागतो नाही का. मलमल धोए शरीर को धोए ना मन का मैल, नहाय गंगा गोमती. तर आपल्याला जायची कुठं गरजच नाही नाही का. गंगा गोमती कुठं आपल्याला जायची गरज नाही, कारण की आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. आपण इकडे शुद्ध व्हायले नाही का, पण आपलं बुद्धिष्ट निश्चय व्हायला. मग तुम्ही म्हणता संतांनी तीर्थ नाही केले का, केले. आता भागवत चालू आहे त्याच्यात वाचून गंगा माता का, गंगा माता खाली यायचं होतं का. गंगा माता म्हणे देवाला मीठ चालले खाली नाही का. सगळे आता आंघोळ करून सगळे हे होते काय शुद्ध होते आणि मीठ अपवित्र माझं काय म्हणे. तेव्हा भगवंत म्हणे जेव्हा साधू संतांचे चरण तुला लागत नाही का तेव्हा तू वापस पवित्र होतील म्हणे नाही का. संतांनी वारा केलं ते कशासाठी केलं, ते तीर्थांना पवित्र करायचं नाही का. नाही का यमो म्हणे काय यमावे दमो म्हणे काय दमावे नाही का. ते तीर्थ म्हणे आम्ही पण खावकाची यांनी सर्वत्र वैकुंठ केले असं नाही, यांना काही कामच नाही राहिलं गेलं. माझा विषय काय चालू होता आपला, आपण विषय करता रामस्मरण करतो नाही का. आता म्हणजे आता काय राग ना काही बऱ्याच जणांचं पाहिलं बरं का मी, कोणाही जीवाचा न घडवू मत. आता बरेच जण आपण कसं आता 16 सोमवार करता 21 सोमवार करता, मग त्याचे आपण एवढं उपास तपास करून काय मागतो भगवंताला. आपण महादेव प्रसन्न व्हावं थोडी मागतो आपण नाही का. आपण आपलं काहीतरी विषयच मागतो ना. मग एक स्वार्थासाठी झालं नाही सगळं. आता तुम्ही म्हणता तुम्ही आम्हाला विषयासाठी म्हणून राहिले, पण तुम्ही आता विठ्ठल विठ्ठल करता म्हणलं तुम्हाला नाही का मोक्ष पाहिजे नाही का. तुम्हाला नाही का हे करायचं चवड्यांचा फेरा चुकवायचा नाही का. आता हे बी एक स्वार्थ तुमचा नाही का स्वार्थ झाला. आता हा बी एक प्रकारचा स्वार्थ आहे बरं का. आपल्याला 84चा फेरा चुकवायचा आहे. आता आपल्याला लय भगवंतात प्रेम होतं नाही चाललं आपलं नाही का. इकडे चर्चे वाचायला लागले आपल्याला संसाराच्या तापे तापळे मी द्यावा नाही का. मग खरी निरपेक्ष भक्ती कोणती व्हा, मग ती तुकाराम महाराजांची नाही का. न लगे मुक्ती धन संपदा संत संगदी साधा नाही का. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आमवासी. मग कशासाठी मग महाराजांना काय म्हणतात आपल्याला गर्भवास चुकवायचे, पण महाराज काय म्हणतात गर्भवास द्यायला सुखाने घाल आम्हाला नाही का. गर्भवास आम्ही ते दुःख पण आनंदाने सहन करू. कशासाठी फक्त
संगतीसाठी. संतांची संगत कशासाठी पाहिजे, ते रामनाम होईल श्रमण, फक्त राम नामासाठी नाही का. म्हणजे महाराजांचं प्रेम कुठं झालेलं आहे, ते भगवंताच्या नामावर झालेलं आहे नाही का. मग आपलं कशासाठी चाललं, आपल्या सगळ्या विषयासाठी चाललं एवढं नाही का. आता अनुभव सांगतो फक्त मी माझे. प्रपंचाचे आम्ही लग्न करून दुःख भोगत होतो, आमच्या प्रारब्धाचे फळ. आता बरेच महाराजांना दोन 3 तास डोकं लावायचं नाही का. किती दिवस हे त्रास सहन करायचो नाही का. तर रोज जीव जायला आला होता फार. नंतर एखाद्या शनिवारचा वार होता, सकाळी डोकं लावलं त्यांना 8 ते 11 पर्यंत 2-3 घंटे गेले, काय समाधान होईना माझं. मग आम्ही दैवाचे दास मारुती राहायचे. मग गेलो बजरंगबलीकडे नाही का. उत्तर पाहिजे ना आपल्याला, कवर दुःख कवर सहन करायचं बा नाही का. त्याच्यात त्या लिमिट आहे का नाही, तर जीव जायची वेळ आली नाही की. मग ते गेलो बजरंगबलीकडे. आता समोर आता बसलो, देवाच्या समोरच बसलो बजरंगबलीच्या. आधी कोण नव्हतं मंदिरात, ते आम्ही दोघंच होतो नाही का. मग आता आपल्याला उत्तर पाहिजेच नाही का, त्यांना काही सांगायची गरज नाही, आपण तिथंच बसलो नाही का. त्याशिवाय आपण उठत नसतो म्हणलं नाही का. चतुर्थ शिरोमणी आपल्या सगळ्यांना त्यांना माहिती आहे काय साठी आले बरोबर. मग आलो तिथून मंदिराच्या साईडला एक दरवाजा होता असा. मग दरवाजासमोर ते गुरु आले मंदिरातले, ते का ओळखीचे नव्हते, आले ना आमच्या दोघांच्या मध्ये उभे राहिले असे नाही का. माझ्याकडे तोंड करून उभे राहिले, त्यांनी असं मोबाईल लावला कानाला नाही का. ते म्हणे जय हरी माऊली म्हणे नाही का. तुम्ही काही काळजी करू नका म्हणे नाही का, तुमची सगळी जिम्मेदारी माझी आहे म्हणे नाही का. तुम्ही फक्त विश्वास ठेवा म्हणे नाही का, विश्वास सोडू नका म्हणे नाही का. मी दुनिया इकडची तिकडे करीन म्हणे माऊली नाही का, पण तुमचं काम 100% करीन म्हणे नाही का. मग एक काम करा म्हणे, तुम्ही संध्याकाळी 7 वाजता या म्हणे आरतीला नाही का. मला तर देवाने बोलवलं नाही का. मग त्याच्यानंतर आम्ही बरेच जवळपास एक 2-3 महिने होतो वैजापूरमध्ये. आणि दर शनिवारी गेले का ते महाराज नाही का एवढे 40-50 लोक राहायचे आरतीला, तेवढ्यातून बोलून हे घ्यायचे नाही का, आरतीसाठी बोलवायचे मला ते नाही का. मग त्याच्यानंतर त्यांच्याच कृपेने सद्गुरूच्या आशीर्वादाने ते संकटातून आम्ही मुक्त झालो त्या नाही का. मग एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा नाश झाला नाही का. तसं जीव जायचीच वेळ आली होती, आता जीव वाचला म्हणून त्या गोष्टीचा आनंद नाही बरं का महाराज. कारण की आज उद्या जायचं आपण काय अमर नाही नाही का. पण ह्या गोष्टीचा एक आनंद आहे की जीव वाचला आणि तो भक्ती मार्गाला लागला नाही का. बाबा अहंकार जातो गुरु वचने फुटली पहाट, माता भक्ती भेटली बरवंट, तिने मार्ग जाऊ लागा तो खटगा नाही का. म्हणजे भक्तीच्या मार्गाला लागलो त्या गोष्टीचा जास्त आनंद येतो नाही का. अजून एक अनुभव सांगतो फक्त. पुण्याला होतो मी, ड्युटीला चाललो होतो. तर मग सिग्नलवर थांबलो होतो मी. आता एक समोर 4 व्हीलर उभी होती आणि मोटरसायकलवर मागवतो मी. आता सिग्नल सुटल्या ते जोरात स्पीडमध्ये पुढे निघून गेली ती नाही का. स्पीडमध्ये पुढे निघून गेली तर रस्त्याचं काम चालू होतं, खडी होती अशी जाड, ती खडी उडाली ना शिरपताना ते स्पीडमध्ये कारचे डाव्या डोळ्याला लागले, चष्मा होता त्यामुळे वाचलो मी नाही का, डोळा वाचला आपला. बजरंगबलीला गेलो संध्याकाळी धन्यवाद मारायला नाही का, तुमच्यामुळे डोळा वाचला आपण. गेलो तर बघितलं तर बजरंगबलीचा डावा डोळा गायब होता मंदिरात. सकाळी तर होता नाही का, दिवसभर मंदिराला कुठं होतं. मग सांगायचा उद्देश आहे की देव भक्ताचं संकट सुद्धा स्वतःच्या अंगावर घेतो नाही का. मागे पुढे उभा राही सांभाळी त्या आली आघात निवारावे नाही का. गोंदवलीकर महाराज म्हणजे ना, गोंदवलीकर महाराज मध्येच बजरंगबली ना. आणि त्यांना बरेच लोक त्यांच्याकडे आपले दुःख वगैरे घेऊन यायचे. तर महाराज काय म्हणजे तुम्ही फक्त श्रीराम जय राम जय जय राम म्हणा नाही का, तुमचे सगळं दुःख मी स्वतः सहन करीन नाही का. द्या सकट प्रपंच रामा केला तुला अर्पण, ऐसे वाटावे चित्ती कृपा करील रघुपती नाही का. हा देह बी तुमचा, प्रपंच बी तुमचं, सगळं तुमचं नाही का. आपण फक्त श्रीराम जय राम जय राम, आपण फक्त भगवंताचं नामस्मरण करायचं नाही का. नामस्मरण पण कसं करायचं, आवडीने भावे हरी नाम घेशी, तुझी चिंता त्याशी सर्व आहे, नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत असे, सकळ जीवांचा करीतो सांभाळ, तुझं मोकलीलं ऐसे नाही. तो आपल्याला खूप या प्रत्येक आपण आता सांगायची गरजच नाही बघून, फक्त नामस्मरण करायचं. आता तुम्ही म्हणता आम्ही का कामधंदे सोडून विठ्ठल विठ्ठल करत बसावं का नाही का, खरा परमार्थ कोणता नाही का. ते दाजी आमचे कंडक्टर आहे नाही का, कंडक्टर आहेत. आता त्यांना विचारतो ना, आता रोज आपले पैसे विचारता ना कंडक्टर, 2 रुपये 5 रुपये कोणाचे नाही का. माझे बी बरेच वेळेस विसरले, त्यांना विचारतो मी नाही का, तुम्ही काय करता उरलेलं पैशाचं नाही का. डेपो मॅनेजरला हिशोब द्यावा लागतो का. ते म्हणे नाही, त्यांना फक्त जेवढे तिकिटाचे तेवढे द्यावं लागायचे. मग उरलेले पैसे तुम्ही काय करता म्हणता नाही. मग ते म्हणे काय नाही, मी डेपोमध्ये जमा करून देतो नाही का. मग खरा परमार्थ कोणता, हाच मारायचा. आपल्या वाटेला जे काम आलेलं आहे नाही का, आपण ते प्रामाणिकपणे पार पडणे, तोच खरा परमार्थ आहे नाही का. दिवसभर नका का जाईन भगवंताचं नामस्मरण व्हायला, फक्त संध्याकाळी झोपायच्या आधी फक्त कृष्णार्पण करून टाकायचं नाही का. जे दिवसभरात आपले जे कर्म झाले ते भगवंता तुझ्या चरणी समर्पित करून टाकायचे नाही. आता समजा आपली एखादी सासूरवासी
तर सासूरवाशीला आता समजा दिवसभर टाइम नाही भेटत ना, तिच्या वाटीच्या आता ती आपल्याला समजा हायपाठायला टाइम नाही, भगवान याला आरतीला टाइम नाही, तर मग ही आपली सासू सासऱ्यांची सेवा वगैरे केली, ती विठ्ठलाचीच भक्ती नाही ती पण, ते पण विठू जळी स्थळी बारला म्हणता ना, मग त्यांच्यात पांडुरंग नाही का आपल्याला फक्त आपल्या घरच्यांच्या माणसात पांडुरंग दिसत नाही आपल्याला, मग ते सगळीकडे घेते अनुभव. आपल्याला घरच्या माणसात थोडं आपल्याला सगळीकडे पांडुरंग दिसतो, फक्त घरच्या माणसात दिसत नाही का. ओळखीला हरी धन्य तो संसारी, मोक्ष त्याचे घरी सिद्धी सहित. आपल्याला गुरु सद्गुरु तरी काय दाखवत नाही का आपल्याला, धर्म जागो गुरुमय देही दावेला देऊ, आपल्या देहातच जे दाखवतात ना आपल्याला, फक्त काय त्यांनी सांगितलं फक्त नामस्मरण करायचं फक्त, आणि घालून या भार राहिलो निश्चिंती, फक्त आपण त्यांच्यावर भार घालून म्हणजे आपण डायरेक्ट मोकळे नाही व्हायचं त्याला, म्हणजे फक्त नामस्मरण करायचं नाही का, जे आपल्याला वाटेल असेल ते कर्म आपण प्रामाणिकपणे पार पाडायचं, नामस्मरण करायचं, आपली सगळी जिम्मेदारी ते घेतात, आणि आपल्या सगळं संकट मांडण्यापेक्षा आपल्याला राम म्हणता रामाची वहिले नाही का, ते आपल्या सगळं आता निष्ठा आता ते तुकाराम महाराजांचं आहे ना, विठ्ठल रुक्मिणी तुम्ही अखंड आणा ध्यानी, मग सुखा काय उणे झाले सोय रे त्रिभुवने, देव केला ऋणे रिद्धी सिद्धी व्हाय पाणी नाही का. आता रिद्धी सिद्धी किरकोळ आपल्याला वाटतं एखाद्या सिद्धी प्राप्त झाली म्हणजे काय लय मोठा झाला काय तो नाही का, काही विठ्ठल म्हणता आपल्याला पण ती प्राप्त होऊ शकते, ती काही मोठी गोष्ट नाही. त्या संजीवनी विद्या तरी काय करते, एखाद्या माणसाला जिवंत करते मेलेल्या माणसाला नाही का, पण नुसतं जगून करायचं काय, जगायला तर जगांवर जगायचं नाही का, जन्माला आला याला प्रपंच करून याला नाही का. मग आता आपण आपल्याला जी सद्गुरूच्या कृपेने जी विद्या आलेली आहे, आपल्याला मरणवारी विद्या आलेली आहे नाही का, मरण माझे मरून गेले मज गेले अमर, ते आपल्याला आपण अमरच आहे तसं, पण आपलं जे विश्वास पाठाना नाही का, त्यासाठी आपल्याला सांगितलेलं तेवढं फक्त नामस्मरण करायचं. प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती, महेश म्हणजे आपले भोळे महादेव म्हणजे आपले बजरंगबली, झालेली सेवा बजरंगबलीच्या चरणी समर्पित. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की. माऊली ज्ञानेश्वर महा